नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, शेतकरी बांधवांना आता पेरणीचे कामे करण्यासाठी तसेच त्यांना इतर खर्चासाठी 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या 2 ते 3 दिवसात जमा होणार आहे। मित्रांनो, आताची सगळ्यात मोठी बातमी आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मग कोणकोणत्या 4 योजनांचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे आणि जमा होणार आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, धान बोनस आलेला आहे, 40,000 रुपये मिळणार आहे। कारण की मित्रांनो, प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टर मर्यादेत 40,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट ऑफ कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या बँकेमध्ये हा निधी वळवण्यात आलेला आहे, वर्ग करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हे पैसे कोणाला मिळणार आहे की जे धान पिकवणारे आहेत आणि यांच्या सातबाऱ्यावर धान पेरा असलेल्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे। मित्रांनो, गेल्या 3 ते 4 महिन्यापासून शेतकरी या बोनसच्या प्रतीक्षेत होते। अखेर मार्केटिंग फेडरेशनने जिल्हा मार्केटिंग कार्यालयाच्या बँक खात्यात 12 जून रोजी हा निधी वर्ग केलेला आहे। आता जिल्हा कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम वितरित केली जाणार आहे। 3 ते 4 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते। लवकरच बोनस जमा झाल्याचे मेसेज मोबाईलवर येणार आहेत, त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे। मित्रांनो, पुढील महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे पीक विमा योजना। शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे। शेतकऱ्यांना जो मंजूर होता पीक विमा त्यापैकी काही पीक विमा हा वाटप करण्यात आलेला आहे आणि जो राहिलेला पीक विमा आहे तो आता शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे। पीक विमा योजनेचे प्रमुख 4 ट्रिगर असतात: स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान, पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई। मित्रांनो, मग यानुसार शेतकऱ्यांना पैसे मिळत असतात। तर आतापर्यंत शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती यामध्ये मंजूर भरपाई आहे 3,552 कोटी। स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ट्रिगरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 3,391 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे आणि आणखी जमा व्हायची जी रक्कम आहे, मंजूर भरपाई जी झालेली आहे ती आहे 3,552 कोटी रुपये। स्थानिक नैसर्गिक आपत्ती यामध्ये 56,52,000 शेतकऱ्यांना 2,840 कोटी रुपये विमा भरपाई मिळालेली आहे। मित्रांनो, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये 19,38,000 शेतकऱ्यांना 712 कोटी रुपयाची विमा भरपाई मिळालेली आहे। काढणी पश्चात नुकसान भरपाईमध्ये 2,88,000 शेतकऱ्यांना या ठिकाणी 277 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। मित्रांनो, पीक कापणी प्रयोगावर आधारित जी काही भरपाई आहे त्यामध्ये शेतकरी आहेत 1,74,000, मंजूर रक्कम आहे 18 कोटी। मित्रांनो, ही रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। मित्रांनो, या ट्रिगरनुसार ही रक्कम मंजूर झालेली आहे। तर मग आपण आता बघूया की कोणत्या ट्रिगरमध्ये अजून किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये 56,13,000 शेतकरी आहेत, त्यामध्ये आतापर्यंत 2,684 कोटी रुपये जमा झालेले आहे आणि 155 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये 18,92,000 शेतकरी आहे, 707 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे आणि 5 कोटी रुपये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। मित्रांनो, काढणी पश्चात नुकसान भरपाईमध्ये शेतकरी आहेत 2,19,000, आतापर्यंत 39 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे आणि 237 कोटी रुपये या ठिकाणी बाकी आहेत, ती शेतकऱ्यांना आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार आहे। मित्रांनो, पीक कापणी प्रयोगावर आधारित जी भरपाई आहे त्यामध्ये 25,272 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी 7 कोटी रुपये रक्कम जमा झालेली आहे आणि 11 कोटी रुपये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायची आहे। तर मग मित्रांनो, अशा प्रकारे आता पीक विमा रक्कम ही ट्रिगरनुसार जी काही बाकी आहे सरकारकडे ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। कारण की सरकारने ही रक्कम आता पीक विमा कंपन्यांकडे दिलेली आहे आणि पीक विमा कंपन्या या ठिकाणी ही रक्कम 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात पीक विमा कंपन्या आता शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ते 3 दिवसामध्ये ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे। अशा प्रकारे पीक विमा मधून या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। मित्रांनो, पुढील महत्त्वाची तिसरी योजना म्हणजे अतिवृष्टी अनुदान नुकसान भरपाई।
मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2024 रोजी जे माहे, ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी जे काही नुकसान झाले होते त्याबाबत आता शासनाने या ठिकाणी GR काढून ही मदत दिल्या जाणार आहे। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचा 9 जून 2025 रोजीचा हा GR आहे। यामध्ये अतिवृष्टी पुरामुळे शेती पिकांचे झालेल्या नुकसानीसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड या जिल्ह्यांसाठी 1538.89 कोटी एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली होती। मग त्यातली वाटप करून बाकीचा निधी सरकारकडे वर्ग करण्यात येणार आहे। मग मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता बाधित शेतकरी संख्या दिलेली आहे, बाधित क्षेत्र दिलेले आहे आणि मंजूर अनुदान या ठिकाणी दिलेलं आहे। मग या ठिकाणी या GR नुसार हे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे। मित्रांनो, पुढील महत्त्वाची चौथी जी योजना आहे ती आहे PM किसान योजना। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की PM किसान योजनेचा 20वा हप्ता हा आता जमा व्हायचा आहे। त्यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत। मग शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी आहे की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता या जून महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजे जे पात्र शेतकरी आहेत त्यांना लवकरच 2000 रुपयाची मदत मिळणार आहे। मग कोणत्या दिवशी हे पैसे मिळणार आहे तर मीडिया रिपोर्टनुसार 20 जून 2025 रोजी PM किसान योजनेचा 20वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाऊ शकतो। मात्र ही तारीख अजून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही। यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये 19वा हप्ता देण्यात आला होता। त्यामुळे दर 3 महिन्यांनी येणाऱ्या हप्त्यानुसार जूनमध्ये पुढचा हप्ता येण्याची शक्यता आहे। मित्रांनो, मागील वर्षी सुद्धा जूनमध्येच PM किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात आलेला होता। त्यामुळे जास्त शक्यता आहे की जूनमध्येच हे पैसे जमा होणार आहे। मग मित्रांनो, आता सरकारने कोणाला हे पैसे मिळणार आहे, लाभ कोणाला मिळणार आहे ते सरकारने स्पष्ट सांगितले की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्यांच्याकडे फार्मर ID आहे अशा शेतकऱ्यांचा हा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे ज्यांनी अजूनपर्यंत PM किसान पोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी। ज्यांची EKYC झालेली नाही त्यांनी सुद्धा आपली EKYC करून घ्यावी। आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक केलेले नसेल तर DBT लिंक करून घ्यावी। मग अशाच पात्र शेतकऱ्यांना हे 2000 रुपये म्हणजे 20व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। या 4 योजनांचे पैसे लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।